हॅलो फ्रेंड्स, नमस्कार आणि वेलकम टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. आणि आज आहे अक्षय तृतीया. या वर्षी अक्षय तृतीया जी आहे ती 19 एप्रिल रोजी आली आहे आणि मराठी कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया येत असते. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी तुम्हाला कुठलेही शुभ कार्य करायचं असेल तर तुम्हाला कसलाही मुहूर्त बघायची गरज नाही आहे. पूर्ण दिवस शुभ आहे. या दिवशी लोक सोने चांदी घेतात. तसेच नवीन घर, नवीन गाडी, नवीन मोबाईल किंवा नवीन कुठलीही मोठी वस्तू घ्यायची असेल तर ती ह्या दिवशी घेतात. आणि या दिवशी अनेक लोक त्यांचा व्यवसायही सुरू करतात. अक्षय म्हणजेच त्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही असेच. त्याचमुळे ह्या दिवशी केलेल्या दानालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे. कारण की ह्या दिवशी आपण जे काही दान करतो, जे काही पुण्यकर्म करतो ते आपल्यासोबत अक्षय काळ टिकते. हिंदू पुराणानुसार अनेक धार्मिक कथाही अक्षय तृतीयाच्या आहेत. आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतो. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम याचाही याच दिवशी जन्म झाला. तसेच अन्नपूर्णा माता ही याच दिवशी प्रकट झाली. याच दिवशी पांडवांना अक्षय पात्रही मिळाले होते. त्यामुळे त्यांना वनवासात असतानाही कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवली नाही. याच दिवशी व्यास मुनीने महाभारत सांगितले आणि गणपतीने ते लिहिले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण पितरांचीही पूजा करतो. असं म्हणता या दिवशी पितरांची जर आपण पूजा अर्चना केली, तर्पण केलं, आघाडी टाकली तर आपल्या घराला कधीही कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष लागत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी केलेली गोष्ट जी आहे ती अक्षय काळ टिकते. त्यामुळे ह्या दिवशी कटाक्षाने वादविवाद टाळा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि तसे शक्य झाले तर कुठलं कर्जही या दिवशी तुम्ही घेऊ नका. तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात मी तुम्हाला अक्षय तृतीयेची माहिती दिली आहे. आणि आजच म्हणजे 19 एप्रिलला मी अक्षय तृतीयेची पूजा माझ्या घरी करणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ती पूजा करते. आणि तसेच माझ्या सासूबाईंच्या नावाने पितरांची पूजाही करणार आहे, त्यांच्या नावाने घास टाकणार आहे. तर ही सगळी पूजा जी आहे ती मी आजच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून सर्वप्रथम आपण गॅस शेगडीची पूजा करणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णाचीही सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्याच पूजेचा एक भाग म्हणून सर्वप्रथम आपण गॅस शेगडीची पूजा करायची. खरं तर पूर्वीच्या काळी बायका स्वयंपाकघर रात्री जाऊन सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करत असत आणि गॅस शेगडीची पूजा करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करत असत. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे सगळं काही आपल्याला करायला शक्य होत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा कुठल्याही सणावाराच्या दिवशी तुम्ही मात्र नक्कीच असं सकाळी उठून शेगडीची पूजा करा. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करा. अन्नपूर्णा मातेकडे प्रार्थना करा की तुमच्या घरामध्ये, तुमच्या किचनमध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता राहणार नाही आणि सतत तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील अशी मनोभावे पूजा करायची आहे. सर्वात प्रथम आपण पूजेला लागणारे साहित्य बघूया. इथे मी गणपती, महालक्ष्मी, देवी अन्नपूर्णा घेतली आहे पूजेसाठी. तसेच हळद, कुंकू, अक्षत, चंदन, त्याच्यानंतर देवांचे वस्त्र घेतले आहे कापसाचे, विड्याची पानं आहेत, पंचामृत आहेत, महालक्ष्मीला प्रिय असलेले गोमती चक्र, कमळगट्ट्याच्या बिया, तसेच कवडी हे देखील घेतलं आहे. त्याच्यानंतर चमचा आहे, अगरबत्ती आहे. पूजेसाठी अभिषेक करण्यासाठी तामण घेतलंय. त्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी इथे ओटीचं सामान आहे. त्याचप्रमाणे पूजेत ठेवण्यासाठी 5 फळं घेतली आहेत. आणि इथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो फ्रेम घेतला आहे. तसेच फुलं घेतली आहेत. देवीसाठी कमळाचं फूल पण घेतलेलं आहे. आणि इथे जे आहे हे अक्षय पात्र भरण्यासाठीचं सगळं सामान घेतलं आहे. अक्षय पात्र भरण्यासाठी मी इथे तांब्याचा कलश घेतला आहे, दिवा घेतले आहे तिथे. त्यानंतर दाराबाहेर आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे. तर त्याच्यासाठी मी हे हळदीचं लेपन घेतलेलं आहे आणि हे उंबरठ्याचं सामान आहे. धूप घेतलेलं आहे. त्यानंतर हळदी चंदनाचा लेप लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याची पूजा करून लक्ष्मीला, पितरांना आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे. हळदी चंदनाचा लेप लावल्यानंतर उंबरठ्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. तसेच फुले व्हायची आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि उंबरठ्याचे पूजन जे आहे ते पूर्ण करायचे आहे. पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम जे आहे ते दीप प्रज्वलन करायचे आहे. दिवा लावायचा आहे. दिवाला
हळदी कुंकू लावून मगच पूजेला प्रारंभ करायचा आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम गोविंदाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. कुठल्याही पूजेचा प्रारंभ जो असतो तो गणपती बाप्पाच्या पूजनेच होत असतो. त्यामुळे इथेही आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला पंचामृताने तसेच गंध मिश्रित पाण्याने स्नान घालायचं आहे. त्याच्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेऊन आपल्याला विड्याची जोड पानं ठेवून त्याच्यावरती अक्षता घालून गणपती बाप्पाची जी आहे ती स्थापना करायची आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षत फूल वाहून गणपती बाप्पांची जी आहे ती मनोभावे पूजा करायची आहे. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमक्षवीर्यजत्राः स्थिररङ्गस्तुष्ट्वा सहस्रनिभिः. ओम यशं देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो विद्यश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. त्यानंतर माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून स्थापना करायची आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या फोटोचेही पूजन करायचे आहे. भगवान विष्णूंची पूजा ही या दिवशी फार महत्त्वाची आहे, कारण की त्यांच्या 24 अवतारांपैकी 3 अवतारांचा जो आहे तो आज प्रकट दिवस आहे. त्याच्यामुळे विष्णू भगवानांची पूजा आज आवर्जून करा. चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या तृतीयेला चैत्र गौरीची स्थापना केली जाते आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिची सांगता केली जाते. जर तुमच्याकडेही जर गौरीचे पूजन नसेल होत तर तुम्ही आजच्या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेचं पूजन करायचं आहे. तसेच चैत्र गौरीसाठी सवाशिणींना बोलवून हळदी कुंकूही केले जाते. तसेच या दिवशी महालक्ष्मीला आणि अन्नपूर्णा मातेला मोगऱ्याचं फूल जरूर वाहा. त्यामागे अशी आख्यायिका आहे की माता लक्ष्मीने माता पार्वतीला हळदी कुंकूमध्ये मोगऱ्याचे दागिने भेट दिले होते. त्यामुळे दोघंही देवींना जे आहे हे मोगऱ्याचे फुलं नक्कीच वाहा. तसेच मी इथे महालक्ष्मीला प्रिय असलेले कमळाचे फुलंही वाहिले आहेत आणि तसेच महालक्ष्मीला प्रिय असलेल्या कवडी, कमलगट्ट्याच्या बिया, गोमती चक्र हे सगळंही मी महालक्ष्मीला अर्पण केलं आहे. हे सगळं तुम्हीही नक्की महालक्ष्मीला आजच्या दिवशी अर्पण करा आणि प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, तुझ्या कृपेने आमच्या घरात सदैव सुख समृद्धी आणि समाधान राहू. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. आमच्या सर्व अडचणी दूर करून आम्हाला योग्य तो मार्ग दाखव. तसेच चैत्र माता गौरी म्हणजेच अन्नपूर्णा हिची ओटी भरायची आहे, कारण की तिची आज आपण माहेरी सांगता करून सासरी पाठवणी करणार आहोत. आता मी इथे अक्षय पात्र भरत आहे. अक्षय पात्र भरल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर राहता, लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते. आता अक्षय पात्र भरण्यासाठी मी इथे तांब्याचा कलश घेतला आहे. तुम्ही मातीचं जे मडकं असतं आपलं सुगड असतं तेही घेऊ शकतात. सर्वात प्रथम मी इथे कलशावरती स्वस्तिक काढून घेत आहे. स्वस्तिक काढल्यानंतर कलशाला जो आहे तो आपल्याला रक्षा धागा गुंडाळायचा आहे. तुम्ही 3 किंवा 5 वेळेस रक्षा धागा जो आहे तो कलशाला गुंडाळून घेऊ शकता. कलशाची स्थापना करण्यासाठी इथे एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले आहे आणि त्यावरती जे आहे आपल्याला हा अक्षय पात्र जे ठेवायचं आहे. या अक्षय पात्रामध्ये आपल्याला अखंड तांदूळ जे आहे ते काठोकाठ भरून घ्यायचे आहे. कलशामध्ये तांदूळ भरल्यानंतर त्याची हळद, कुंकू आणि फूल वाहून पूजा करायची आहे. यानंतर कलशामध्ये नाणी ठेवायची आहे. तुम्हाला 5 किंवा 11 जशी तुम्हाला जमतील, जेवढी तुमच्याकडे असतील तेवढी नाणी कलशामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर कलशामध्ये लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी ठेवायच्या आहेत, जसं की गोमती चक्र, कवडी, कमलगट्ट्याच्या बिया, सुपारी, 5 लवंगा, हळकुंड आणि तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल किंवा चांदीचं कुठलं कॉईन असेल तर तेही ठेवायचं आहे. तुमच्या घरात असलेली एखादी सोन्याची वस्तू ठेवायची आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही अक्षय कलश भरला तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनवाढ याचा लाभ होतो. तसेच लक्ष्मीचे आशीर्वादही तुम्हाला कायम राहतात. इथे माझे कापसाचे वस्त्र जे होते ते देवांना व्हायचे राहून गेले होते. तर त्यानंतर मी आता इथे कापसाचे वस्त्र जे आहे तेही देवांना वाहून घेतले आहे आणि अशा प्रकारे जे आपली पूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता मी इथे देवांना फळांचा नैवेद्य दाखवणार आहे. फळांच्या नैवेद्यामध्ये आंबा जरूर ठेवा. आजपासूनच बऱ्याच ठिकाणी जे आहे ते आंब्याचा रस खायला सुरुवात करतात. फळांचा नैवेद्य दाखवल्यानंतर मी इथे आरती करून ही जी पूजा आहे ही पूर्ण केली आहे. आता देवांची जी पूजा आहे ही मी सकाळी मांडली आहे आणि त्याच्यानंतर पितरांची जी पूजा आहे ती आपल्याला 11:30 ते 12च्या सुमारास करायची आहे. तर आता जे आहे ते मी आता नैवेद्य सगळं तयार करून घेते. पूर्णाचा नैवेद्य जो असतो तो आज दाखवायचा असतो देवांना पण आणि पितरांना पण. तर तो नैवेद्य मी आता बनवते आणि त्याच्यानंतर 11:30 वाजता पितरांची पूजा करणार आहे. तर ती पूजा कशी करायची आहे तेही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. असं मानलं जातं की पितरांना माध्यान्ह काळ जो असतो तो सगळ्यात प्रिय असतो. माध्यान्ह काळी म्हणजे 11:30 ते 12च्या सुमारास तर्पण केलेलं अन्न जे असतं ते पितरांपर्यंत अगदी सहज पोहोचतं. त्याच्यामुळे कधीही तुम्हाला जर पितरांची पूजा करायची असेल आता पण किंवा पितृपक्षामध्ये पण तर ती पूजा जी आहे आघाडी जी आहे ती तुम्हाला नेहमीच 11:30 ते 12च्या सुमारासच टाकायची आहे. पितरांची पूजा जी आहे ती नेहमी घराच्या दक्षिण दिशेला मांडायची आहे. पितरांची पूजा मांडताना नेहमी चौरंगावर अशा प्रकारे पांढरं कापड जे आहे ते पांढरं जे कोरं कापड जे आहे ते अंथरायचं आहे. सर्वात प्रथम जे आहे ते इथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच आज मला माझ्या सासूबाईंचे पित्र घालायचे होते म्हणून मी त्यांचा फोटोही इथे ठेवला आहे. त्यानंतर इथे पूजेसाठी मी एका तांबणामध्ये गहू घेतले आहेत. हे जे गहू जे आहे हे आपल्याला दान करायचे आहेत. ह्या दिवशी केलेल्या दानाला फारच महत्व असतं. ह्या दिवशी केलेल्या दानाचं आपल्याला अक्षय असं फळ मिळतं. त्यानंतर इथे मी उदक कुंभ ठेवलेला आहे. हा उदक कुंभ जो आहे याला केळी असेही म्हणतात. जर तुमचे जे सासू सासरे दोघंही हयात नसतील तर तुम्हाला केळी आणि करा असे 2 कुंभ इथे ठेवायचे आहेत. या उदक कुंभाला मी हे यज्ञ कंकण बांधलं आहे. यज्ञ कंकण जे आहे ते तुम्हाला विषम संख्येमध्ये बांधायचं आहे. जसे की 3 किंवा 5 किंवा 7. त्यानंतर ह्या कुंभामध्ये जे आहे ते पूर्ण आपल्याला पाणी भरायचं आहे. पूर्ण गळापर्यंत पाणी भरून घेतलेलं आहे आणि हा जो कुंभ जो आहे हा आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचा आहे. मी इथे आंब्याचे डहाळे ठेवलेले आहेत आणि त्यावरती कैरी ठेवलेली आहेत. तर ही पद्धत जी आहे ही भागाभागानुसार वेगळी असते. कोणी इथे खरबूज ठेवतं, तसेच कोणी इथे कोरडे पापड वगैरे असं ठेवतं. तर आमच्याकडे जे आहे ते अशी पद्धत आहे. तर माझ्या नणंदबाईंनी मला अशा पद्धतीने पूजा करायला सांगितली म्हणून मी अशा पद्धतीने करते आहे. त्यानंतर आपल्याला आता ह्या उदक कुंभाला चंदनाचे बोटं लावून घ्यायची आहे. तसेच उदक कुंभाला चंदन लावताना कधी पण वरतून खाली लावायचं आहे. त्यानंतर पूजेमध्ये आंबा ठेवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी आज आघाडी टाकल्यानंतरच आमरस खायला सुरुवात करतात. त्यानंतर फोटोलाही हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे उदक कुंभ आहे त्याची पण गंध, अक्षत, फूल, बेलपत्र, तुळशीपत्र हे सगळं घालून मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर पितरांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि अगारीही टाकायची. मी अगारी टाकतानाचे जे सामान आहे ते तुम्हाला दाखवते. याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं जर हवन कुंड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या कुठल्याही घरामध्ये असलेल्या कढईमध्ये पण अगारी टाकू शकतात. काही हरकत नाहीये. माझ्याकडे हे आहे म्हणून मी याचा वापर करते आहे. तसेच अगारी टाकण्यासाठी इथे मी लाकडं घेतली आहेत, छोटी छोटी लाकडं. तसेच शिण्याची गौरी आहे, कापूर आहे, तूप आहे, काळे तीळ आहे. अगारी टाकतानाची जी अग्नी आपण प्रज्वलित करणार आहोत तर ती अगदी सात्विक पद्धतीने करायची आहे. त्याच्यामध्ये रॉकेल, पेट्रोल असं काही वापरू नका. कापूर, शेणाची गौरी किंवा लागलं तर पेपरचा वापर करा आणि अग्नी जी आहे ती प्रज्वलित करा. आता हे सगळं सामानाची तयारी माझी झाली आहे. आता मी 2 ठिकाणी नैवेद्य दाखवते आणि मग त्याच्यानंतर अगारी टाकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्याकडे खापराच्या पुरणपोळ्या आणि आमरसाचं जेवण असतं. मी खापराच्या नाही पण साध्या पुरणपोळ्या बनवल्या आहे आणि त्याचा नैवेद्य देवांना दाखवला आहे आणि देवांना प्रार्थना करते आहे की माझी ही साधी भोळी पूजा जी आहे ती स्वीकार करा. माझ्याकडून या पूजेमध्ये जर काही चुकलं असेल तर देवा मला माफ कर आणि तुझी कृपा आमच्यावरती अशीच राहू दे. त्यानंतर इथे पितरांनाही नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. पितरांनाही तोच नैवेद्य आहे पुरणपोळी आणि आमरसाचा. पितरांची जी पूजा आहे, पितरांना जी आघारी आपण टाकतो तर ही जी पूजा असते ती घरातल्या कर्त्या पुरुषाने करायची असते. त्याच्यामुळे ही इथे जी पूजा आहे ही दीपक करतो आहे. इथे आम्ही कापराच्या साह्याने जे आहे ते अग्नी प्रज्वलित केली आहे.
ही हवनाची लाकडं होती आणि ही लगेचच याने पेट घेतला. असं म्हणतात ह्या अग्नीतून निघणाऱ्या धुराद्वारे हे जे अन्न आहे हे आपल्या पितरांपर्यंत हे असे पोहोचतं. बोटं कर असे. असे हां, आता टाक घास. पितरांना असा घास टाकायचा असतो. ह्यात 2 बोटामध्ये हे 2 बोटं आणि अंगठा. काळे तीळ पण घाल त्याच्यात. आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. काही चूक भूल झाली असेल तर माफी मागायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहू द्या अशी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाची पूजा जी आहे ती आपली संपन्न झाली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला नक्कीच अक्षय असं फळ याचं मिळेल अशी मला खात्री आहे.